काल रोजी आमचं डीबी पथक रात्रीच्या वेळी गस्त करत होतं। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी अवैध धंदे, अंमली पदार्थ आणि इतर जे काही अवैध कृत्य आहेत त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार कालची पेट्रोलिंग सुरू होती। पेट्रोलिंगच्या दरम्यान 2 इसम हे लुंबिनी बौद्धविहार मानकापूर या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आले आणि ते कुठल्या तरी चुकीच्या कामासाठी या ठिकाणी आलेले आहेत असा संशय आमच्या डीबी पथकाच्या अंमलदारांना आला। त्यांना विचारपूस केली असता सखोल विचारपूस केल्यानंतर असं लक्षात आलं की एका व्यक्तीकडून ते एमडी म्हणजे मेफेड्रॉन हा जो अंमली पदार्थ आहे तो खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याकडे काही रोख रक्कम देखील असल्याचं त्या आरोपींनी, त्या संशयितांनी सांगितलं। सदरची घटना ही डीबी पथकाचे PSI देशमुख यांनी आम्हाला कळवली। आम्ही निवासस्थानी होतो। रात्री घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि त्या घटनेची माहिती वरिष्ठांना देखील कळवली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यामध्ये कारवाई सुरू करण्यात आली। यामध्ये NDPS कायद्याच्या आणि नवीन BNSS कायद्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सगळ्या प्रक्रिया करून त्या ठिकाणी त्या 2 इसमांच्या मदतीनं जो आरोपी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार होता त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला। त्या 2 इस्मांनी त्या समोरच्या आरोपीला फोन करून बोलावून घेतल्यानंतर त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। पंचांच्या समक्ष त्याची अंगझडती घेतली। अंगझडतीमध्ये 20 ग्रॅम मेफेड्रॉन हा जो अंमली पदार्थ आहे ज्याला MD म्हटलं जातं हा मिळून आला। तसेच त्याच्यातले जे आलेले ग्राहक होते त्यांच्याकडे देखील एकाकडे 50,000 रुपये आणि एकाकडे 23,000 रुपये अशी रोख रक्कम मिळून आली आणि ते अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठीच त्यांनी ती रोख रक्कम आणल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं। यामध्ये जे 3ही आरोपी आहेत त्यांना अरेस्ट करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये पहिला जो आरोपी आहे वसीम अहमद खान हा 32 वर्षाचा आहे आणि वर्ध्याचा आहे। त्याच्यासोबत आलेला कार्तिक राजू सिंग बिलवाल हा 24 वर्षाचा आहे आणि तो देखील वर्ध्याचा आहे। हे मेफेड्रॉन अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी आलेले होते। मेफेड्रॉन किंवा MD किंवा कुठलाही अंमली पदार्थ खरेदी करणं, विक्री करणं किंवा ते स्वीकारणं हा देखील गुन्हाच आहे। त्याच्यानंतर जो विक्रीसाठी आलेला होता त्याचं नाव आहे आयुष अमृत मेश्राम, वय 20 वर्ष, हा नागपूरमधला मानकापूर येथील राहणारा आहे। या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। यांच्याकडून 20 ग्रॅम अंमली पदार्थ, त्याचप्रमाणे 73,000 रुपये रोख रक्कम, 2 दुचाकी गाड्या आणि 3 मोबाईल असा एकूण सुमारे 4,24,500 रुपयाचा मुद्देमाल हा आम्ही रात्री जप्त केलेला आहे। याबाबत NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपींना अटक झालेली आहे आणि पुढील तपास जो चालू आहे आज रोजी कोर्टात आरोपींना हजर करण्यात येणार आहे। यामध्ये त्याने अंमली पदार्थ कुठून आणले याची लिंक आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये यशस्वी होऊ असं आम्हाला वाटत आहे आणि ते शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे। ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री सिंगल सर, माननीय सहपोलीस आयुक्त तांबोळी सर, माननीय अप्पर पोलीस आयुक्त शेवाळे साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री मदने सर आणि सध्या अतिरिक्त कार्यभार असलेले पोलीस उपायुक्त माननीय सातव सर, त्याचप्रमाणे ACP सुनीता मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः आणि आमच्या डीबी पथकाचे PSI देशमुख, WPSI महिला PSI राणे आणि सर्व टीमने ही कारवाई केलेली आहे।